हा जाम वाहनांमुळे झालेला नाही, हा जाम फडणवीस सरकारनं मराठा द्वेषाच्या उपद्व्यातून केलेला आहे। कारण महाराष्ट्र सरकार क्लिअर सांगते, आम्ही महाराष्ट्राचे सरकार नाही, आम्ही महाराष्ट्राचे पालनकर्ते नाही, आम्ही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाचे पालनकर्ते आहोत। महाराष्ट्रातली मराठा जनता ही का पाकिस्तानातून आलेली जनता आहे का? हे सरकार जाणून बुजून मराठ्यांना अडवणूक करतंय। मी सध्या फ्रीवेवरती आहे आणि फ्रीवेमधला जो शिवडी परिसर आहे त्या भागात आहे। तर पाहिलं तर लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। हे सगळे आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांच्या गाड्या ज्यावेळी चेंबूरवरून पुढे आल्या तेव्हा फक्त त्या गाड्याच सोडल्या होत्या फ्रीवेला आणि नंतर पुढे जाम लागलेला आहे। म्हणजे पुढे ज्या गाड्या आहेत मुंबईमध्ये त्या आंदोलकांच्या गाड्या सोडल्या जात नाहीयेत आणि त्यामुळे संपूर्ण फ्रीवेवरती या सगळ्या आंदोलकांच्या गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आणि त्यामुळे यांना नेमकं कळून येत नाही की पुढे जायचंय का इथेच थांबायचं का इथूनच चालत जायचंय। आपल्यासोबत मराठा आंदोलक आपण त्यांना विचारूया। दादा तुम्ही कुठून आला? आम्ही हिंगोली। पुढे आता पूर्ण मुंबई जी आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं आहे, त्यामुळे गाड्या इथून पुढे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती इकडून दिसते। तर तुम्ही इथे थांबणार का पुढे जाणार आहात? आम्ही पुढे जाणार चालत। आणि हा जाम वाहनांमुळे झालेला नाही, हा जाम फडणवीस सरकारनं मराठा द्वेषाच्या उपद्व्यातून केलेला आहे, जाणून बुजून हा हे केलेला आहे। कारण महाराष्ट्र सरकार क्लिअर सांगते, आम्ही महाराष्ट्राचे सरकार नाही, आम्ही महाराष्ट्राचे पालनकर्ते नाही, आम्ही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाचे पालनकर्ते आहोत। आम्ही हा महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली मराठा जनता ही का पाकिस्तानातून आलेली जनता आहे का? आज मुख्यमंत्री जर म्हणते पण गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांची संख्या जास्त झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये त्या ठिकाणी जो तिथला पॉईंट आहे आझाद मैदानचा तिथून गाड्या पुढे जात नाही आझाद मैदानच्या इथे, त्यामुळे सगळं जाम लागलेलं असं सांगितलं जातंय। आता इथून कसं पुढे चाल? चालत जाणार। आम्ही चालत जाणार। जर इथं ट्रॅफिक झाली तर आम्ही चालत जाणार। आम्ही आरक्षण घेतल्या चालत जाणार आम्ही। घेणार नाही। गाड्या इथंच लावून जर ट्रॅफिकची व्यवस्था नाही झाली आमची तर आम्ही सकल मराठा बांधव इथनं चालत निघणार। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। एक मराठा। पूर्ण हा जो मागचा पट्टा जर पाहिला तर हा संपूर्ण शिवडीचा आहे। अटल सेतूचा एंट्री पॉइंट आहे मुंबईच्या दिशेनं पनवेलला जाणारा आणि तिथून कुठेही नजर टाकली लांबपर्यंत तर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही सगळी मराठा आंदोलक जे आलेले आहेत। पण आता पुढे मुंबईमध्ये एक सीमित आहे आणि मुंबईची एक मर्यादा आहे, त्यामुळे त्या आझाद मैदान चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। गाड्या फार पुढे सोडल्या जात नाहीयेत, त्यामुळे ते आंदोलक जे आहेत ते पुढे चालत जाणार आहे सांगितलं। ते काय म्हणतो बेडवर कुठे पुढे कसं जाणार? धाराशिवून आलोय, उमरगा तालुका। आणि मनोजदादा जरांगे पाटील साहेब आवाहन केले की प्रत्येक मराठा बांधवांनी मुंबईत यावं, की आपल्या हक्काची लढाई आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपण मिळवावं व सगळ्या बांधवांनी शांततेत आपल्या आंदोलन हाताळावं असं मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय। आम्ही साधारणतः 2 दिवसापासून प्रवास करतोय। आमची एकच जनभावना आहे, सर्व मराठ्यांचा आक्रोश शासनानं समजून घ्यावा। अशी अडवणूक करून काही साध्य होणार नाही। मराठी पायी देखील मैदानापर्यंत जातीलच, परंतु नेमकं मराठ्यांना इथले रस्ते आणि या गर्दीची तसेच वाहतुकीची परिस्थिती माहिती नसल्यामुळे पूर्ण परिस्थिती गोंधळात आहे। परंतु कुणीही कुठल्याही अनुचित प्रकार न घडू देता मराठी शांततेत जातील आणि शांततेतच क्रांती करतील, आरक्षण घेतील तेही ओबीसी मधूनच आणि 50% आतूनच। दादा पण मुंबईमध्ये आझाद मैदान हा फ्रीवे जो आहे मुंबईमध्ये आपल्याला माहिती नेहमी वाहतूक कोंडी रोज असते सकाळ संध्याकाळ, कारण मोठ्या प्रमाणात लोक कामाला येतात। या परिस्थितीमध्ये आता ज्या गाड्या आपल्या गेलेल्या आहेत त्या परत मुंबईमध्ये आलेल्या लोकांच्या ज्या गाड्या आहेत त्या या सगळ्यामुळे मुंबईचा आझाद मैदान परिसर आहे किंवा सगळा फोर्ट परिसर आहे पूर्णपणे वाहतूक कोंडीने जाम झालाय, त्यामुळे गाड्या पुढे सोडल्या जात नाहीत। याला मराठा आम्हाला मुंबई आमचीच आहे, आमच्या भावंडांची आहे। आम्हाला मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही। आमची स्पष्ट भूमिका आहे, आमचा कोणालाही त्रास होऊ न देता आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही किंवा आमच्या भावंडांना त्रास व्हावे आमची कुठलीच इच्छा नाही।
परंतु हे सरकार जाणून बुजून मराठ्यांना अडवणूक करतंय, हा त्याचाच परिणाम आहे. अजून खूप सगळे बांधव जे आता इथून चालत जाणार आहेत आझाद मैदानाकडे, कारण का गाड्या ज्या आहेत त्या पुढे जाऊ शकत नाहीत आणि यामुळे हे सगळे मराठी बांधव जे आहेत ते आता पुढे आझाद मैदानाकडे चालत जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.